नाही, विकास होईल त्यांच्या हातनं, विकास होईल. माणूस बी चांगला आहे आणि विकास करण्याची त्याची तळमळ आहे. जनतेसाठी काहीतरी आपलं देणं लागतं त्या पद्धतीने ते करू शकतील. तर आता राजू काका भोसलेंचा बोलबाला व्हाय चाललाय चांगल्या पाहिजे असं दिसतंय. बरेच दिवसापासून राजू काका रेसमध्ये त्यांनी प्रचारात बी आघाडी घेतली. काय वाटतं तुम्हाला राजू काका कसा माणूस आहे, काय सांगा? आघाडीचं जर तुम्ही म्हणाल का नाही तर माझ्याकडे बघा 10-12 बायका रोज असते. त्या बायकांचं तर त्यांचाच बोलबाला चाललाय राजू काका राजू काका राजू काका. म्हणजे कशामुळे की सर्वसामान्याच्या बरोबरचा माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे ना. आम्हाला म्हणजे नुसते पलीकडे आता मी जे पुढे तोंड केलं माघारी वळून नुसते हाक मारली तर किनी म्हणजे आमचं फक्त 2-3 किलोमीटरचं एअर डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे जर आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा एक उमेदवार मिळेल असं दिसतंय एकंदरीत चरित्र. आणि जर आमच्या शेजारी पाजारी गावं आहेत इकडे जाधववाडी सरसरवाडी आलं लक्षात तर तिकडे लोकांचा बाबा आता आम्ही भेटतो एकमेकाला तर राजू काका नमस्कार मंडळी, निवडणुकीच्या रणांगणात तापताना दिसून येतं आणि याच माध्यमातून महाराष्ट्रात निवडणुकीची चाहूल लागलेली आहे आणि याच माध्यमातून जिल्हा परिषदेचा आखाडा रंगताना दिसून येत आहे. आपण आता आहे वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये आणि जाणून घेणार आहोत तिथल्या नागरिकांचा कल. विकळे गावात आता आपण थेट पोहोचलोय. तिथल्या नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने थेट आपण जाणून घेऊ. स्थानिक समस्या काय आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काय विकास केला थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. झाला विकास झाला पण अंतर्गत रस्ते, पाण्याची योजना काय पाण्याची ही योजना झाली. काय वाटतंय तुम्हाला? तर हे तुमचं इलेक्शन होऊन आमच्या तर आता डोक्याचं असं धय झालंय बघा. त्या मुंबईचं जे इलेक्शन झालं परत त्याच्या अगोदर कुठलं झालं ते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता आलंय जवळ. आता जसा आमचा शेतकरी कसा ह्याची तयारी करतो, नांगरतो, पळावतो आहे का नाही, तसं आता ही इलेक्शनचं चालू झालंय. पण ह्या लोकशाहीमध्ये इलेक्शन होणं, हे लोकप्रतिनिधी जाणं हे अतिशय चांगली ही गोष्ट आहे. जे आपल्याला परमपूज्य बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या पद्धतीनं जी लोकशाही चालली ती अतिशय उत्कृष्टरित्या चालली. हे असं चालतच राहिलं पाहिजे. आता तुम्ही मगाशी आमच्या गावच्या लोकांना विचारलं गावचा विकास कसा काय झाला, पण जरा तोंडाच्या जरा मागे घ्यावं, मला जरा हे झाले का तुम्ही तर अतिशय चांगला गावचा विकास आहे, बेस्ट पैकी चाललंय. चांगलं शासन चांगलंय, प्रशासन चांगलंय. आणि आता जी ही रणधुमाळी जी चालली, आम्ही आता शेतात बेतात असतो, तर आता राजू काका भोसलेंचा बोलबाला व्हाय चाललाय चांगल्या पाहिजे असं दिसतंय. बरेच दिवसापासून राजू काका रेसमध्ये त्यांनी प्रचारात बी आघाडी घेतली. काय वाटतं तुम्हाला राजू काका कसा माणूस आहे, काय सांगा? आघाडीचं जर तुम्ही म्हणाल का नाही तर माझ्याकडे बघा 10-12 बायका रोज असते. त्या बायकांचं तर त्यांचाच बोलबाला चाललाय राजू काका राजू काका राजू काका. म्हणजे कशामुळे की सर्वसामान्याच्या बरोबरचा माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे ना. आम्हाला म्हणजे नुसते पलीकडे आता मी जे पुढे तोंड केलं माघारी वळून नुसते हाक मारली तर किनी म्हणजे आमचं फक्त 2-3 किलोमीटरचं एअर डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे जर आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा एक उमेदवार मिळेल असं दिसतंय एकंदरीत चरित्र. आणि जर आमच्या शेजारी पाजारी गावं आहेत इकडे जाधववाडी सरसरवाडी आलं लक्षात तर तिकडेही लोकांचा बाबा आता आम्ही भेटतो एकमेकाला तर राजू चांगली आघाडी आता तर बाबा दिसते. आघाडी चांगली. तुम्ही काय सांगाल बाबा की ह्यांनी सांगितलं राजू काकांनी इलेक्शन मध्ये पुढचं पाऊल घेतलंय, रेसमध्ये मोठ्या प्रमाणात, काय सांगाल? हो, राजू काकांचं चांगलंच आहे, चांगल्या पद्धतीनं कामं चांगले येते. भेटले का तुम्हाला? भेटले, घरी येऊन गेले माझ्या. काय म्हणले? काय चाललंय, मतदान करा आणि सहकार्य करा, बाकीचं व्यवस्थित सगळं करते. काय वाटतं तुम्हाला निवडून आल्यानंतर ते विकास करतील का विकळ्याचा? करतील विकास करतील असं दिसतंय म्हणजे एकंदरीत. नमस्कार. राम राम. काय वाटतं तुम्ही, आता तुम्ही फिरता भरपूर, काय वाटतं तुम्ही, ह्यांनी सांगितलं की राजू काका येऊन गेलेत गावामध्ये आणि विकास करतील, तुम्ही काय सांगाल? फाटलं आम्हाला परिवर्तन व्हावं, नवीन एक कोणतरी चांगला ठाम निश्चय करणारा राजू काका म्हणजे चांगला नेतृत्व करणारा माणूस आहे. आणि आतापर्यंत नेत्यांनी केलं ते आपले नुसते आले आणि गेले, मत माग आहे त्यानंतर ते परत फिरकत पण नाहीत. तसं माणूस आहे काय? हा, तसं राजू काकाचा विषय येणारच नाही. आणि आमच्या मातंग समाज संघटना आहे त्यातर्फे सुद्धा आमचे सगळ्यांचं एक मत आहे की त्या राजू काकांना पाठिंबा द्यायचा, एक बार निवडून बघायचं. हा, त्यांना चान्स द्यायचा.
आणि ते तसे आहेत, होतकरू आहेत. त्यांनी पहिले जिल्हा परिषद सदस्य बी होते, हो, पहिले होते आणि आता इथून पुढे पण ते चांगलं करतील म्हणजे अशा- विकळ्याचा विकास करतील असं वाटतंय असं तुम्हाला? आशा या आहे. गावामध्ये ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून मानला जातात. काय सांगाल तुम्ही, थोडक्यात विकळ्याचा विकास झाला का? आणि ह्यांनी जे सांगितलं की इच्छुक उमेदवार म्हणून राजू काका गावातून येऊन गेले, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुम्हाला काय वाटतं? आमदार दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर, संजीव बाबा यांनी गावचा माझी 5 वर्षात भरपूर असा विकास केला. पूर्ण संपूर्ण डांबरीकरण म्हणा, ग्रामपंचायत इमारत बौद्ध वस्तीची इमारत, भरपूर असं सहकार्य केलं. पण आता वातावरण बदलतंय, त्यानुसार जनता पण बदलत चाललेली. राजू काकांपुढे अजून काय उमेदवार फिक्स नाही. राजू काका बसले, संपर्क आता जवळजवळ महिना झाला चाललाय. त्यामुळे जो सुरुवातीला रेसमध्ये येतो ते लोकांच्या छाप पाडून राहतो, लोकांच्या मनात त्याची प्रतिमा चांगली राहते आणि लोक जरा त्याला रिस्पॉन्स देतात किंवा प्लस पॉईंट राहतो त्यांचा. त्यांनी सांगितलं की राजू काका भोसले जरी निवडून आले तरी आमचा विकास करतील. तुम्हाला वाटतंय का की बाबा नौका उमेदवार आहे, आपल्या गटामध्ये नवीन येतोय, असं करतील का? ते काय वाटतंय? आता त्यांचा अभ्यास केला तर की ज्यावेळी सातारोड गटात ते होते त्यावेळी त्यांनी सभापतीपद त्यांच्या मिसेसकडे होतं, त्यावेळी त्यांनी चांगला विकास केला. स्वतःचे टँकर स्वतःच्या पैशानं किल्लेवाडी म्हणा, इकडं हासीवाडी म्हणा, दुष्काळ भागात दुष्काळ पाण्याचे टँकर, पाण्याचे टँकर त्यांनी स्वतःच्या खर्चाने दिली. असं त्यांचं सगळं ऐकून आहे. कोविड काळात त्यांनी मदत केली. त्यामुळे बघू आता कसं काय पुढे होतंय ते. म्हणजे वाटतंय की आशा आहे आपल्याला की आशा आहे. नवीन हो, उमेदवार हो. आल्यानंतर आपला नवीन विकास होऊ उमेदवार शकतो आल्या- आपल्या गटाचा. आणि आमची पण दुष्काळी गाव आहेत, जाधववाडी म्हणा, पडतवाडी, विकळे, पाण्याचं टंचाई फार असते. काहीतरी लोकांनी उमेद आशा आहे आहे, काहीतरी. आशा आहे की आमचं बी कल्याण होईल, म्हणून लोक त्यांना साथ करतील असं वाटतं. साथ करतील असं वाटतंय. तुम्ही युवक आहे, तुम्हाला प्रश्न विचारतो, काय वाटतंय तुम्हाला? काकांचं नाव तर आहेच बोलबाला बी आहे, पण ते काका अशी व्यक्ती आहेत की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्यात मन मिळावं. आणि महत्वाचं म्हणजे का नाही, त्यांनी दुष्काळाच्या वेळेस त्या बाडळे खोऱ्यात इतकी गरज केली ना, पाणी म्हणजे अमृत, ते त्यांनी का नाही स्वखर्चानं पुरवलं राजू काकांनी राजू काकांनी. मग आता एवढं केलं म्हणल्यावर अनेक माणसाला काय पारखायचं? म्हणजे वाटतंय का की हो, वाटतंय. बाकीच्या 100% लोकप्रतिनिधींसारखा राजू काका वागणार नाहीत? नाही Election त्यांच्यापेक्षा बऱ्यापैकी ते जनतेला समजून घेतील आणि जनतेच्या नुसार कलानुसार का नाही ते काम करतील पूर्ण. तुम्हालाही राजू काकांचं बाजू काय सांगाल तुम्ही? थोडक्यात काय वाटतं की विकळ्याचा विकास झाला, कारण माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का? थोडक्यात काय सांगाल? त्यांनी सांगितलं की नौका उमेदवार राजू काका एकदा संधी देऊन बघितली पाहिजे, तिकडे काम त्यांचं चांगलं आहे तर आपल्या गटातही काम चांगलं करू शकतात असं यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं? सुशिक्षित आहेत आणि कामाची त्यांना म्हणजे पब्लिकचं काय मागणी आहे त्याच्यानुसार त्यांनी काम करणं गरजेचं आहे. तर त्यांच्या पत्नी उभ्या राहतात, त्यांच्या पत्नीचा अनुभव बी आहे, बाल कल्याणवरती ते सभापती होते महिला बाल कल्याणला. तर वाटतंय का की बाबा पुन्हा जयश्रीताई इथं आल्यानंतर, जयश्री काकी इथं आल्यानंतर विकास करतील? अपेक्षा तर आहे. अपेक्षा आहे. अपेक्षा काकांचा प्रचाराचा जर झंझावत म्हणलं बघितला तर मला तर वाटतंय स्वतःला नाही शिवाय आमच्या सगळ्या भागाला की काकांनी गुलाल घेतलेलं त्याच जमा आहे. म्हणजे असं- काकांनी म्हणजे थोडक्यात काकींनी म्हणजे जयश्री काकी. जयश्री काकींनी गुलाल घेतल्यातच जमा आहे असं चित्र तर बाबा आमच्या भागातलं, म्हणजे ह्या सगळ्या आमच्या पंचक्रोशीतलं, आणि आम्ही सगळे प्लस मध्ये जाऊ असं तर बाबा दिसतंय चित्र. नाना काय वाटतंय की तुम्ही मार्केट कमिटीचे उपसभापती, काय सांगाल थोडक्यात या माध्यमातून विकळ्याचा विकास झाला, कारण माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का? थोडक्यात काय सांगाल एक ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून? विखळ्याचा विकास झाला, पण आपल्या म्हणजे ह्याच्या पद्धतीने झाला किंवा आपल्याला पदाचा बी त्याला लाभ घेता आला विकास करण्यासाठी. आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काही जास्त करून काही विकास काही केला नाही इकडे, काही वर्ष दुर्लक्ष केले. आणि आमच्याकडे जरा पाण्याचाच विषय जरा महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतला. पाण्याचा मग गंभीर आहे बघा. काय वाटतं तुम्हाला आता येऊ घातलेली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला कोण कोण इच्छुक आहे? काय वाटतं तुम्हाला, इच्छुक उमेदवार गावामध्ये येतात का? थोडक्यात काय सांगाल? इच्छुक उमेदवार अजून तर काय कोण आलेलं नाही, फक्त एक राजू काका भोसले म्हणून त्यांनी तेवढे येऊन जाते. काय वाटतं राजू काकांविषयी तुम्हाला काय वाटतंय? आहे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे आणि त्या पद्धतीने ते काम करणारा बी माणूस आहे. चांगल्या पद्धतीने. जयश्री काकी उभे राहिलेत ना हो, त्यांच्या त्यांचे मिसेस उभे राहिलेले आहेत. त्यांच्याकडं एक 2007 ते 12 पर्यंत एक अनुभव होता त्यांच्याकडं, बाल कल्याणचा विभाग त्यांच्याकडे होता, सभापती होत्या त्या हा. महिला व बाल कल्याण विभागाच्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची धुरा सांभाळली. किनी आणि सातारोड गटातून त्या उमेदवार होत्या. काय वाटतं तुम्हाला, इकडे आल्यानंतर ते विकास करतील का? थोडक्यात काय सांगाल? नाही, विकास होईल त्यांच्या हातनं, विकास होईल. माणूस बी चांगला आहे आणि विकास करण्याची त्याची तळमळ आहे, जनतेसाठी काहीतरी
आपलं देणं लागतं त्या पद्धतीने ते करू शकतील. करू शकतो. विकळे गावामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी काय विकास करावा, थोडक्यात काय उणीव आहे विकळेमध्ये? विकास व्हावा पाण्याचाच. पाण्याची मोठी कमतरता आहे. तीच कमतरता आहे. तर चांगला असावा, हा. कामं करणारा असावा हा. आणि लोक कुणी आली गेली तर त्याला आपलं सांगावं बाबा असं नाही असं. शिवाय आमच्याकडे अडचणी असे त्या रस्त्याच्या रानात ती जायचे ते रस्त्याचं काम करा, लाईटचं काम करा, ही लाईट गावची लाईट वस्तू करून गेली पाहिजे, ती एक काम करा. काय वाटतं तुम्हाला की तुमच्या जाधववाडीला दुर्गम भाग मानला जातो, रस्त्याचं जाळं पेरलं आणि पाहिजे, रस्त्याची भीषण अवस्था आहे. पाणी म्हणजे आता तलावाचं 2 वर्ष झालं त्याचं पिचिंग काढून टाकले, गाळा काढलाय, त्याला कागद मारा जाऊन मारला नाही पडेल तलाव्याला. त्या तलावात पाणी आता आडेल, त्या तलावाला पाणी नाही, पाणी कमी पडलं लोकांना. काय वाटतं तुम्हाला की जिल्हा परिषद सदस्य येणाऱ्या जिल्हा परिषद हे कामं करावेत असं वाटतं तुम्हाला? हो.